नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपले YBD अकॅडमी या यूट्यूब चॅनलवरती. या व्हिडिओच्या माध्यमाने आज आपण हिंगोली जिल्हा पोलीस पाटील पदभरती 2026 यासाठी हिंगोली जिल्ह्याची डिटेलमध्ये माहिती आजच्या या व्हिडिओच्या माध्यमाने आपण जाणून घेणार आहोत. तर त्यासाठी नक्कीच या व्हिडिओला पूर्ण बघा. मित्रांनो, पोलीस पाटील या पदाच्या अभ्यासक्रमानुसार तुम्हाला जिल्ह्याची माहिती आणि स्थानिक परिसराची माहिती विचारली जाते. याच्यावरती तुम्हाला 9 ते 10 प्रश्न विचारले जातात. तर त्या हेतूने जी पण महत्त्वाची माहिती आहे हिंगोली जिल्ह्याबद्दल ती माहिती आजच्या या व्हिडिओच्या माध्यमाने आपण जाणून घेणार आहोत. तर त्यासाठी नक्कीच या व्हिडिओला पूर्ण बघा. हा व्हिडिओ तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाचा असणार आहे. मित्रांनो, आपल्या वेळापत्रकानुसार हिंगोली जिल्ह्याचा पेपर जर म्हटलं तर 8/2 ठीक आहे, 8/2 म्हणजेच 8 फेब्रुवारी 2026 रोजी होणार आहे. तर त्या हेतूने जी पण मी माहिती काढलेली आहे ती माहिती तुमच्या या पेपरसाठी खूप महत्त्वाची असणार आहे. आता सध्या स्थितीला जर म्हटलं तर बीड जिल्ह्याची देखील पोलीस पाटील पदभरती चालू आहे. तर अशाच प्रकारची बीड जिल्ह्याची देखील आपण सेपरेट माहिती काढलेली आहे. त्याच्यावरती देखील सेपरेट आपल्या चॅनलवरती पुढील व्हिडिओ होणार आहे. तर तो व्हिडिओ बघण्यासाठी लगेच आपल्या व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन व्हा. तिथे सर्व अपडेट तुम्हाला दिले जातात. किंवा आपल्या चॅनलवरती पहिल्यांदा आला असेल तर लगेच चॅनलला जॉईन व्हा. सबस्क्राईब करून जी बिल येते तिला क्लिक करून घ्या. तर चला, स्पेशल हिंगोली जिल्हा पोलीस पाटील पदासाठी आपण जी माहिती काढलेली आहे ती माहिती आता डिटेलमध्ये आपण जाणून घेऊयात. तर याच्यामध्ये आपण कोणकोणती माहिती बघणार आहोत तर ती बघा. याच्यामध्ये सर्वप्रथम जर म्हटलं तर जिल्ह्याविषयी जी पण महत्त्वाची माहिती ती आपण जाणून घेऊया. त्यानंतर हिंगोली जिल्ह्याचा प्रशासकीय रचना किंवा पूर्ण जो भूगोल आहे त्याच्यावरती आपण चर्चा करणार आहोत. त्यानंतर हिंगोली जिल्ह्यातील पर्यटन स्थळे याच्यावरती चर्चा करणार आहोत. हिंगोली जिल्ह्यातील जे पण महत्त्वाची तीर्थक्षेत्र आहे त्याच्यावरती पण प्रश्न विचारला जाऊ शकतो, तर ते देखील आपण बघणार आहोत. त्याच्यानंतर हिंगोली जिल्ह्यातील जे पण महत्त्वाचे जिल्हाधिकारी आहे याच्यावरती वारंवार प्रश्न विचारला जातो, तर ते देखील आपण सर्व बघणार आहोत. त्यानंतर जिल्ह्यातील जे पण महत्त्वाचे विभाग आहेत त्याच्यामध्ये धरण व प्रकल्प यांचा समावेश केलेला याच्यावरती देखील प्रश्न येऊ शकतो, तर त्याच्यावरती चर्चा करणार आहोत. त्याच्यानंतर जिल्ह्याचा जो पण महत्त्वाचा इतिहास आहे आणि त्याच सोबत हिंगोली शहराबद्दल जी माहिती आहे ती देखील आपण आपल्या या सेपरेट व्हिडिओच्या माध्यमाने बघणार आहोत. पुढे जर म्हटलं तर बघा, प्रत्येक तालुक्यानुसार आपण माहिती बघणार आहोत. काही महत्त्वाचे मुद्दे काढलेले आहेत आणि जिल्ह्याच्या माहितीवरती महत्त्वाचे प्रश्न उत्तर देखील बघणार आहोत. तर या व्हिडिओच्या माध्यमाने आपण जिल्ह्याबद्दल अतिशय डिटेलमध्ये माहिती बघणार आहोत. हा व्हिडिओ थोडासा मोठा होऊ शकतो, परंतु व्यवस्थित या व्हिडिओला पूर्ण बघा. टोटल जिल्ह्याच्या माहितीच्या आधारावरती टोटल आपण जे पीडीएफ तयार केलेलं आहे 32 पेजेसचं हे पीडीएफ असणार आहे मित्रांनो. तर हे आपण पीडीएफ आपल्या नोट्समध्ये उपलब्ध करून देतोय. तर नोट्स तुम्हाला कशा भेटतील याच्याबद्दल संपूर्ण माहिती हा व्हिडिओ 6 मिनिटाचा होईल तेव्हा आपल्याला संपूर्ण डिटेलमध्ये माहिती मी देणार आहे. तर चला, आता आपण संपूर्ण डिटेलमध्ये आपण जे जे टॉपिक अभ्यासणार आहोत त्याची माहिती मी दिली, तर त्याच्यानुसार आता आपण माहिती बघूयात. तर याच्यामध्ये बघा, आपल्याला सर्वात महत्त्वाचं काय असणार आहे मित्रांनो, हिंगोली जिल्ह्याचे जे पण महत्त्वाचे जिल्हाधिकारी आहेत तर त्याच्यावरती प्रश्न विचारला जातो. ठीक आहे. तर हिंगोली जिल्ह्याचे जिल्हाधिकारी व जिल्हा दंडाधिकारी कोण आहेत असं जर विचारलं तर राहुल गुप्ता हे आपलं प्रश्नाचं इथे योग्य उत्तर असायला पाहिजे. याच्या व्यतिरिक्त महत्त्वाचे जे पण महाराष्ट्राचे अधिकारी मंत्रिमंडळ आहे याच्याबद्दल देखील तुम्हाला प्रश्न विचारला जाऊ शकतो. तर आपल्याला माहिती आहे मुख्यमंत्री कोण आहे महाराष्ट्राचे, तर मुख्यमंत्री आपल्याला सांगता येईल माननीय श्री देवेंद्र फडणवीस. ठीक आहे. आपल्याला उपमुख्यमंत्री जर विचारलं तर आपल्याला या दोन व्यक्तींची नावं माहिती असतील आणि त्याच सोबत आपल्याला याच्यावरती देखील प्रश्न विचारला जाऊ शकतो की पालकमंत्री, ठीक आहे, पालकमंत्री याच्यावरती देखील प्रश्न विचारला जाऊ शकतो. तर ही संपूर्ण माहिती तुम्हाला या पीडीएफ मध्ये मी दिलेली आहे. पुढे बघा, हिंगोली जिल्ह्याच्या माहितीवरती टॉपिक नुसार आपण अभ्यास करूयात मित्रांनो. तर सर्वप्रथम हे पेज थोडंसं झूम करतोय जेणेकरून व्यवस्थित तुम्हाला जे पण अक्षर आहेत ते समजून येतील मित्रांनो. अतिशय महत्त्वाची माहिती आपण बघणार आहोत. हे पीडीएफ तुम्हाला कुठून भेटेल, कसं भेटेल, तर नोट्समध्ये भेटेल मित्रांनो. त्याबद्दल नोट्सबद्दल माहिती हा व्हिडिओ जेव्हा 6 ते 7 मिनिटाचा होईल तेव्हा नोट्सबद्दल माहिती तुम्हाला दिली जाणार आहे. तर बघा, सर्वप्रथम याच्यामध्ये जर म्हटलं तर जिल्ह्याची महत्त्वाची माहिती दिलेली आहे. याच्यामध्ये जिल्ह्याविषयी काय महत्त्वाची माहिती ती थोडक्यात दिलेली आहे. पुढे जर म्हटलं तर जिल्ह्याचा संपूर्ण इतिहास भूगोल संपूर्ण काही दिलेला आहे डिटेलमध्ये. तर बघा मित्रांनो, याच्यामध्ये जर म्हटलं तर आपल्याला थोडक्यात माहिती दिलेली आहे. हिंगोली जिल्हा हा मराठवाडा विभागाच्या उत्तरेस आहे. हिंगोली जिल्ह्याच्या उत्तरेस वाशिम जिल्हा आहे. मित्रांनो, एक गोष्ट लक्षात घ्या, जिल्ह्याच्या आपल्याला आजूबाजूला कोणते जिल्हे येतात याच्यावरती वारंवार प्रश्न येतात. तर आपल्याला लक्षात ठेवायचं मित्रांनो, हिंगोली जिल्ह्याच्या उत्तरेस वाशिम जिल्हा व यवतमाळ जिल्हा आहे. त्याच सोबत पश्चिमेस जर विचार केला तर परभणी जिल्हा व आग्नेयेस नांदेड जिल्हा आहे. अशा प्रकारचा आपल्याला प्रश्न विचारला जाऊ शकतो. वेगवेगळ्या दिशांना कोणता जिल्हा आहे हिंगोली जिल्ह्याच्या, तर आपल्याला व्यवस्थित ते सांगता येणं गरजेचं असणार आहे. त्याच्यावरती वारंवार प्रश्न विचारले जातात. ठीक आहे. आता याच्या व्यतिरिक्त जर म्हटलं तर आपल्याला याच्या अगोदर हिंगोली जिल्हा कोणत्या जिल्ह्यामध्ये होता किंवा कोणत्या
जिल्ह्यातून वेगळा झालेला आहे, तर आपल्याला हे देखील माहिती असणं गरजेचं असणार आहे. 1 मे 1999च्या पूर्वी आपल्याला जो हिंगोली जिल्हा आहे तो परभणीचाच एक भाग होता असं सांगता येईल मित्रांनो. ठीक आहे. त्याच्यानंतर तो वेगळा झाला आणि त्याच्यानंतर एवढ्या तालुक्यांची तिथं निर्मिती झाली. ठीक आहे. तर अशा प्रकारची ही माहिती तुम्हाला इथं असणं गरजेचं असणार आहे. याच्यावरती तुम्हाला प्रश्न विचारला जाऊ शकतो. महत्त्वाचे पॉईंट मी सर्व काही दिलेले आहे. आता याच्यामध्ये जर म्हटलं तर आपल्याला संपूर्ण काय महत्त्वाचे क्षेत्रफळ वगैरे, बाकीची लोकसंख्या वगैरे आणि बाकीची 2011 नुसार इतर जी पण महत्त्वाची माहिती आहे ती याच्यामध्ये दिलेली आहे. थोडक्यात जर म्हटलं तर भूगोल दिलेला आहे मित्रांनो. आणि आता जी पण महत्त्वाचे पॉईंट आहेत ज्याच्यावरती तुम्हाला प्रश्न विचारले जाऊ शकतो तेच पॉईंट आपण या व्हिडिओच्या माध्यमाने कव्हर करणार आहे. बाकी हे जे PDF भेटणार आहे त्याच्यामध्ये सर्व काही डिटेलमध्ये दिलेले आहे. आता याच्यामध्ये महत्त्वाचं काय असणार आहे मित्रांनो, हे जे महत्त्वाची थोडक्यात माहिती दिलेली आहे याच्यावरती काही प्रश्न विचारले जाणार नाही. थोडेफार आले तर येऊ शकतात, त्यामुळे ही माहिती दिलेली आहे. महत्त्वाचं काय असणार आहे, अक्षरवृत्तीय विस्तार. ठीक आहे. त्यासोबत रेखावृत्तीय विस्तार याच्यावरती तुम्हाला प्रश्न विचारला जाऊ शकतो, महत्त्वाचं असणार आहे. ठीक आहे. याच्या व्यतिरिक्त इथून खालची महत्त्वाची माहिती असणार आहे मित्रांनो. हे सर्व पॉईंट व्हेरी IMP असणार आहे मित्रांनो. व्हेरी इम्पॉर्टंट हे पॉईंट असणार आहे ज्याच्यावरती वारंवार पोलीस पाटील या पदासाठी प्रश्न विचारले जातात. तर त्या हेतूने ही खालील माहिती खूप महत्त्वाची असणार आहे. ठीक आहे. तर ती माहिती आता आपण जाणून घेत आहोत मित्रांनो. जी पण महत्त्वाची माहिती सांगणार आहे ती व्यवस्थित नोट करून घ्या. आणि महत्त्वाचं काय असणार आहे मित्रांनो, ही सर्व माहिती वेगवेगळ्या पुस्तकामध्ये, ठीक आहे, वेगवेगळ्या पुस्तकामध्ये वेगवेगळी दिलेली आहे. तर ही माहिती आपण ऑफिशियल गव्हर्नमेंटच्या वेबसाईटवरून घेतलेली आहे, जेणेकरून तुमची माहिती चुकायला नाही पाहिजे, तुमचा प्रश्न चुकता कामा नाही. त्याच्यामुळे ही माहिती आपण ऑफिशियल गव्हर्नमेंटच्या वेबसाईटवरून कलेक्ट केलेली आहे. पुस्तकामध्ये थोडीशी वेगळी असू शकते, थोडेसे अंक बदलेले असू शकतात, मागचे जे अंक आहे त्याच्यामध्ये थोडाफार फरक असू शकतो, परंतु काही अडचण नाही. ऑफिशियल वेबसाईटची जी माहिती आहे ती आपण या व्हिडिओच्या माध्यमाने बघणार आहोत, जेणेकरून तुमचा प्रश्न चुकायला नाही पाहिजे. आणि याच्यावरती एक गोष्ट लक्षात घ्या मित्रांनो, क्षेत्रफळ म्हणा, लोकसंख्या म्हणा, ठीक आहे, त्याच्या व्यतिरिक्त जर म्हटलं तर स्त्री पुरुष प्रमाण, घनता वगैरे याच्यामध्ये मागचे अंक थोडेफार 1-2 याने बदललेले असतील तरी काही काळजी करू नका. पुढच्या अंकांवरती लक्ष द्यायचंय आणि तेच प्रश्नाचं उत्तर तुम्हाला सिलेक्ट करायचंय. कारण क्षेत्रफळ, लोकसंख्या ॲक्युरेट बहुतेक पुस्तकामध्ये वेगवेगळी दिलेली असते, ॲक्युरेट एका ठिकाणी दिलेली नसते मित्रांनो, किंवा सारखीच माहिती सर्व पुस्तकामध्ये दिलेली नसते. ही माहिती बहुतेक विद्यार्थ्यांना माहित नसते, त्याच्यामुळे ते बहुतेक जण काय करतात, इंटरनेटवरती सर्च करतात. करा, परंतु ऑफिशियल गव्हर्नमेंटच्या ऑफिशियल वेबसाईटवरती जी माहिती दिलेली असते तीच माहिती गृहीत धरा मित्रांनो. ठीक आहे. ही माहिती तुमच्यासाठी महत्त्वाची असते. ठीक आहे. तर बघा, याच्यानुसार जर म्हटलं तर हिंगोली जिल्ह्याचं क्षेत्रफळ किती मित्रांनो, याच्यावरती प्रश्न विचारला जाऊ शकतो. तर आपल्याला सांगता आलं पाहिजे 4526 चौरस किलोमीटर. त्याच्यानंतर कोणत्या विभागामध्ये येतं, विभागाचं नाव आपल्याला विचारलं तर औरंगाबाद विभागामध्ये हिंगोली जिल्हा येतो. हिंगोली जिल्ह्याचं मुख्यालय कुठे आहे, तर आपल्याला सांगता येईल हिंगोली याच ठिकाणी आहे. हिंगोली जिल्ह्यामध्ये एकूण लोकसंख्या 2011च्या जनगणनेनुसार जर विचारली, ठीक आहे, 2011च्या जनगणनेनुसार, तर आपल्याला सांगता येईल एकूण लोकसंख्या 11,77,345 एवढी आहे. त्याच्यानंतर शहरी लोकसंख्या तुम्हाला विचारली जाऊ शकते. आता इथं लोकसंख्या महत्त्वाची लक्षात ठेवा. याच्या व्यतिरिक्त तुम्हाला फक्त शहरी लोकसंख्या विचारली जाऊ शकते, तर ही आपल्याला सांगता आली पाहिजे 1,78,733 एवढी आहे मित्रांनो. ही गोष्ट लक्षात घ्या. ठीक आहे. याच्या व्यतिरिक्त हा पॉईंट थोडासा स्किप करा आणि त्याच्यानंतर इकडे लक्षात घ्या. आता ही जी एवढी लोकसंख्या 11 लाख, त्याच्यापैकी स्त्रियांचं प्रमाण किती आहे, स्त्रियांची लोकसंख्या किती आहे आणि पुरुषांची लोकसंख्या किती आहे, याच्यावरती देखील प्रश्न विचारला जातो. तर स्त्रियांची लोकसंख्या विचारली तर 5,71,051 एवढी आहे आणि पुरुषांची जर विचार केला तर 6,06,0294 एवढी आहे. तर हे आपल्याला माहिती इथं असणं गरजेचं असणार आहे. याच्याही व्यतिरिक्त हे महत्त्वाचे पॉईंट आहे, याच्यावरती हे 3 महत्त्वाचे पॉईंट आहे, सॉरी, हे 3 महत्त्वाचे पॉईंट व्हेरी IMP, याच्यावरती वारंवार प्रश्न विचारले जातात पोलीस पाटलासाठी. स्त्री पुरुष प्रमाण, घनता आणि साक्षरतेचं जे प्रमाण आहे त्याच्यावरती प्रश्न विचारला जातो. तर हिंगोली जिल्ह्याचं स्त्री पुरुष प्रमाण विचारलं तर आपल्याला सांगता येईल 942. ठीक आहे. 1000 पुरुषांमध्ये स्त्रियांचं प्रमाण किती आहे, 942. आपल्याला फक्त 942 हा आकडा लक्षात ठेवायचा आहे स्त्री पुरुष प्रमाण याच्यासाठी. घनता विचारली तर 244 घनता आहे. ठीक आहे. आणि साक्षरतेचं शेकडा प्रमाण विचारलं तर 78 पॉईंट, ठीक आहे, 78.2 एवढं साक्षरता प्रमाण आहे. याच्यामध्ये हिंगोली जिल्ह्यामध्ये हवामान जर विचार केला तर उष्ण व कोरडे हवामान आहे. आणि याच्यामध्ये जर म्हटलं तर आपल्याला कमाल तापमान एवढं आपल्याला 42.6 आहे DG, एवढं आपल्याला सांगता येईल मित्रांनो. हे महत्त्वाचे पॉईंट आहेत ज्याच्यावरती वारंवार प्रश्न विचारले जातात. तर ठीक आहे, अजून पुढे भरपूर माहिती आपण बघणार आहोत मित्रांनो. ठीक आहे. पुढे आपल्याला अजून काय महत्त्वाची माहिती बघायची आहे, परंतु त्या अगोदर सांगितल्याप्रमाणे नोट्स बद्दल थोडक्यात
माहिती देऊन घेतो, त्यानंतर पुढे लगेच व्हिडिओ आपण कंटिन्यू करणार आहोत मित्रांनो. ठीक आहे, तर बघा मित्रांनो, स्पेशल पोलीस पाटील पदभरती 2025-26 साठी आपण या नोट्स तयार केलेल्या आहेत. याच्यामध्ये सर्व लेटेस्ट माहिती तुम्हाला प्रत्येक जिल्ह्याची दिलेली असते मित्रांनो. ठीक आहे, तर स्पेशल पोलीस पाटलासाठी या नोट्स आपण बनवलेल्या आहेत मित्रांनो. तर याच्यामध्ये तुम्हाला काय काय दिलं जाणार आहे ही गोष्ट लक्षात घ्या मित्रांनो. याच्यामध्ये मागील प्रश्नपत्रिका सोबत सर्व विषयांच्या नोट्स, जिल्हा माहिती, पोलीस पाटलाचे अधिकार, कर्तव्य वगैरे सर्व काय असणार आहे. पुन्हा एकदा सांगतो काय काय असणार आहे बघा. मराठी, इंग्रजी, गणित, बुद्धिमत्ता, चालू घडामोडी, IMPGK, पोलीस पाटलाचे अधिकार, कर्तव्य व अधिनियम, त्याचसोबत जिल्ह्याची सेपरेटली माहिती काढलेली जी की आपण आता या व्हिडिओच्या माध्यमाने बघत आहोत. याच्या व्यतिरिक्त मागील झालेल्या 25 पेक्षा जास्त प्रश्नपत्रिका वेगवेगळ्या जिल्ह्यांच्या उत्तरासोबत दिलेल्या आहेत मित्रांनो. ठीक आहे, उत्तरासोबत आपण या प्रश्नपत्रिका उपलब्ध करून देतोय. आणि याच्या व्यतिरिक्त जर म्हटलं तर हे सर्व विषयांच्या नोट्स, ठीक आहे, सर्वांचं एकत्रित आपण पेमेंट ठेवलेले 199 सर्व काही PDF स्वरूपामध्ये व्हॉट्सअपवरती तुम्हाला उपलब्ध करून दिलं जातं मित्रांनो. अतिशय महत्त्वाचं असणार आहे हे IMP स्टडी मटेरियल. ठीक आहे, मागील प्रश्नपत्रिका तुमच्यासाठी महत्त्वाच्या असतात, आपल्याला अनुभव घेण्यासाठी आणि संपूर्ण डिटेलमध्ये अभ्यास करण्यासाठी बाकी सर्व विषयांच्या नोट्स. ठीक आहे, सर्व काही स्टडी मटेरियल अतिशय कमी किमतीमध्ये आपण देतोय. सर्वांची एकत्रित किंमत ठेवलेली 199. जर पाहिजे असेल तर 9139643199 या नंबरवरती फोनपे, गुगल पे किंवा पेटीएमच्या माध्यमाने पेमेंट करायचं आहे. आणि याच नंबरवरती व्हॉट्सअपवरती तुम्हाला स्क्रीनशॉट पाठवायचा आहे. ऑप्शनला अजून एक नंबर घेतो मित्रांनो बघा, 9665181769. ठीक आहे, अचानक काही वेळेस काय होतं, हा आपला व्हॉट्सअप नंबर जर म्हटलं तर काही वेळेस बंद असेल तर आपल्याला याच्यावरती स्क्रीनशॉट पाठवायचं. तसं आपला 24 तास हा नंबर चालूच असतो. परंतु जर नाहीच आले तुम्हाला, ठीक आहे, 5-10 मिनिटांमध्ये जर नोट्स नाहीच आले तर 15-20 मिनिटांनी तुम्ही याच्यावरती जरी स्क्रीनशॉट पाठवला तर याच्यामध्ये आपल्याला आल्यानंतर स्क्रीनशॉट आल्यानंतर 5-10 मिनिटांमध्ये सर्व नोट्स PDF स्वरूपामध्ये सेंड केल्या जातील. ठीक आहे, स्पेशल पोलीस पाटील पदासाठी आपण या नोट्स बनवल्यात. सांगितल्याप्रमाणे याच्यामध्ये सर्व काय असणार आहे. ठीक आहे, पुन्हा एकदा सांगतो, नोट्स प्लस मागील प्रश्नपत्रिका असणार आहेत. सर्व काय PDF मध्ये व्हॉट्सअपवरती तुम्हाला 5 मिनिटांमध्ये भेटून जातील मित्रांनो. अभ्यास करण्यासाठी व्हॉट्सअपवरती PDF तुम्ही जे टायपिंग केलेले PDF आहे ते वाचू शकता. संपूर्ण डिटेलमध्ये माहिती स्पष्टपणे दिसते, तुम्ही व्यवस्थित अभ्यास करू शकता किंवा त्याचा झेरॉक्स देखील काढू शकता मित्रांनो. ठीक आहे, झेरॉक्स देखील काढून तुम्ही अभ्यास करू शकता. याच्यामध्ये मराठी, इंग्रजी, गणित, बुद्धिमत्ता, चालू घडामोडी, गणित बुद्धिमत्ता संपूर्ण टॉपिकनुसार असणार आहे मित्रांनो. स्पष्टीकरणासोबत तुम्हाला इथे माहिती दिलेली आहे. सोबत IMPGK दिलेले, चालू घडामोडी दिले. याच्या व्यतिरिक्त तुम्हाला पोलीस पाटलाचे अधिकार, कर्तव्य व अधिनियम, जिल्ह्याची सेपरेट माहिती काढलेली ती भेटेल. जिल्ह्याच्या माहितीवरती प्रश्न उत्तर काढले ते भेटतील. याच्या व्यतिरिक्त मागील प्रश्नपत्रिका भेटतील उत्तरासोबत. ठीक आहे, वेगवेगळ्या जिल्ह्यांच्या मागील प्रश्नपत्रिका भेटतील तुम्हाला उत्तरासोबत. सर्वांचं एकत्रित पेमेंट ठेवलेलं आहे 199 रुपीज. तर हे तुम्ही बाय करायला विसरू नका, हे खूप महत्त्वाचं असणार आहे. खूपच कमी किमतीमध्ये सर्व काही आपण उपलब्ध करून देतोय. स्पेशल पोलीस पाटील पदभरती 2026 या हेतूने. ठीक आहे, तर चला याचा लाभ घ्यायला विसरू नका. तर अशा प्रकारची ही नोट्सची माहिती दिली आणि त्याच्यामध्येच हे PDF तुम्हाला भेटून जाईल आपल्या नोट्समध्ये. सर्व काही नोट्समध्ये तुम्हाला भेटणार आहे मित्रांनो. हे PDF देखील तुम्हाला, जिल्ह्याची माहिती देखील तुम्हाला त्याच्यामध्ये भेटून जाईल. तुम्ही झेरॉक्स वगैरे घेऊ शकता. ठीक आहे, तर पुढे बघा. आता याच्यामध्ये आपल्याला कमाल आणि किमान तापमान याच्याबद्दल माहिती इथं असणं गरजेचं असणार आहे, जी की माहिती आपण बघत आहोत. त्याच्यानंतर पर्जन्यमान आपल्याला 82 सेमी आपल्याला सांगतील मित्रांनो. तालुके किती आहेत हिंगोली जिल्ह्यामध्ये? टोटल 5 तालुके आहेत मित्रांनो. कोणकोणते त्या तालुक्यांची नावं तुम्हाला माहिती इथं असणं गरजेचं असणार आहे. कोणता तालुका कुठे आहे त्याची थोडक्यात माहिती आपण पुढे दिलेली आहे या PDF मध्ये. तालुक्याच्या मध्ये आपल्याला काय विशेष आहे ते देखील काही संपूर्ण माहिती पुढे दिलेली आहे. उपविभागाविषयी तुम्हाला माहिती विचारली जाऊ शकते की हिंगोली जिल्ह्यामध्ये किती उपविभाग आहे. तर हिंगोली जिल्ह्यामध्ये 3 उपविभाग आहे. ते कोणकोणते आपल्याला इथे दिलेले आहेत. हिंगोली, त्यानंतर कळमनुरी, त्यानंतर पुढे जर म्हटलं तर बसमत. ठीक आहे, अशा प्रकारचे. तर अशा प्रकारचे हे 3 उपविभाग आहेत मित्रांनो. इथं कळमनुरी आहे. ठीक आहे, आणि त्याच्यानंतर बसमत. ठीक आहे, त्याच्यानंतर पुढे जर म्हटलं तर भाषा कोणकोणत्या बोलल्या जातात, तर सर्वाधिक मराठी भाषा बोलली जाते. थोडंफार हिंदी आणि उर्दू भाषेचं देखील प्रमाण आपल्याला हिंगोली जिल्ह्यामध्ये बघण्यासाठी भेटतात. मराठी महत्त्वाची भाषा आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर लोककला, याच्यामध्ये गोंधळ, त्यानंतर शायरी. ठीक आहे, अशा प्रकारचे. त्यानंतर भरूड. ठीक आहे, अशा प्रकारचं वेगवेगळ्या ज्या पण लोककला आहे याच्यावरती प्रश्न विचारला जातो. त्यानंतर सर्वात महत्त्वाचं म्हणजे शेजारील जिल्ह्यावरती देखील प्रश्न विचारले जातात. तर आपल्याला पूर्वेस कोणता जिल्हा आहे, त्याच्यासोबत आपल्याला इथं उत्तरेस कोणता आहे, वायव्येस कोणता आहे, पश्चिमेस कोणता आहे, अशा प्रकारची जिल्ह्यांची माहिती इथं मी दिलेली आहे. त्याच्यानंतर मुख्य पीक जर म्हटलं तर ज्वारी आणि कापूस आपण म्हणू शकतो मित्रांनो हिंगोली जिल्ह्यातील. त्याच्यानंतर पुढील माहिती आपण जाणून घेऊयात मित्रांनो. आता इथं आपल्याला महत्त्वाचं काय दिलेलं आहे, मुख्य पिके आणि सर्व बाकीचे जे पिके
घेतली जातात याच्याबद्दल माहिती दिलेली आहे. उद्योगधंदे, त्याच्यानंतर कोणकोणत्या नद्या आहेत, नद्यांची नावं दिलेत, पर्वत वगैरे त्याच्याबद्दल माहिती दिली आहे, धरणे प्रकल्प याच्याबद्दल थोडक्यात माहिती दिली आहे, वनक्षेत्र याच्याबद्दल माहिती दिलेली आहे. ठीक आहे, तर अशा प्रकारची ही माहिती तुम्हाला इथं असणं गरजेचं असणार आहे. मित्रांनो, आताशी 4 पेजेस झालेले आहेत, टोटल 32 पेजेस आहेत. त्याच्यामुळे आपण आपल्या नोट्समध्ये ही सर्व काय माहिती दिलेली आहे, परंतु व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा रिव्हिजन करण्यासाठी, तुम्हाला माहिती जाणून घेण्यासाठी पुन्हा याच्यामध्ये थोडीफार माहिती आपण बघत आहोत. आता याच्यामध्ये प्रशासकीय रचना, याच्यामध्ये जिल्हाधिकारी, महसूल यांच्याबद्दल थोडक्यात माहिती तुम्हाला इथं बघण्यासाठी भेटेल. ठीक आहे, तर जे पण महत्त्वाचे मुद्दे असतील ते आपण इथं कव्हर करणार आहोत. इतर सर्व जे मुद्दे आहेत ते मी इथं कव्हर केलेले आहेत. उपविभाग याच्याबद्दल तुम्हाला इथं माहिती दिली आहे, तहसीलाबद्दल माहिती दिली आहे. त्याच्यानंतर बघा हिंगोली जिल्ह्यातील महत्त्वाचे जे पर्यटन स्थळ आहे, पर्यटन स्थळावरती वारंवार प्रश्न विचारले जातात. जे पण ऐतिहासिक ठिकाणी पर्यटन स्थळ असतात मित्रांनो, तर याच्यावरती तुम्हाला वारंवार प्रश्न विचारले जातात. तर जेवढे पण महत्त्वाचे पर्यटन स्थळ आहेत, आता त्याच्यामध्ये औडा, नागनाथ याच्यावरती तुम्हाला प्रश्न विचारला जाऊ शकतो. व्हेरी IMP प्रश्न असणार आहेत याच्यावरती जी माहिती आहे त्याच्यावरती प्रश्न विचारले जातील. तर त्याच्याबद्दल सेपरेट माहिती पुढे दिलेली आहे, काळजी करू नका. ती माहिती कशी आहे ते देखील तुम्हाला बघण्यासाठी भेटेल. आता हे टोटल एकूण हिंगोली जिल्ह्यातील महत्त्वाचे जे पर्यटन स्थळ आहेत, तर सर्व एकत्रित, ठीक आहे, सर्व एकत्रित इथं दिलेली आहेत. थोडंसं हे PDF झूम आउट करतो जेणेकरून तुम्हाला समजून येईल. ठीक आहे, तर बघा, आता सर्व एकत्रित जे हिंगोली जिल्ह्यातील महत्त्वाचे पर्यटन स्थळ आहेत मित्रांनो, हे सर्व काही दिलेले आहेत. आणि त्यापैकी महत्त्वाची जे ठिकाणे आहेत किंवा महत्त्वाची पर्यटन स्थळ आहेत त्यांच्याबद्दल इथं माहिती दिलेली आहे. तर 3 मी इथं घेतलेले आहेत मित्रांनो. त्या 3 पर्यटन स्थळाविषयी किंवा महत्त्वाचे जे ठिकाण आहेत त्याच्याबद्दल संपूर्ण काही डिटेलमध्ये माहिती इथं दिलेली आहे. बघा, आता याच्यामध्ये संपूर्ण तुम्हाला डिटेलमध्ये माहिती बघण्यासाठी भेटेल. आता पुढे आल्यानंतर 4थ्या नंबरचा पॉईंट होता हिंगोली जिल्ह्यातील आपल्याला तीर्थक्षेत्र वेगळं, तर त्याच्याबद्दल तुम्हाला इथं माहिती बघण्यासाठी भेटेल सर्व काही. ठीक आहे, आता डायरेक्टली आपण काय करूयात, आपल्या PDF मध्ये तुम्हाला काय काय भेटणार आहे हे तुम्हाला समजून येईल. आणि शेवटचे जे मी महत्त्वाचे प्रश्न उत्तर तयार केलेत तर त्या प्रश्नांकडे जाऊया, जेणेकरून तुम्हाला देखील प्रश्न विचारल्यानंतर त्याचं उत्तर तुम्हाला सांगता येईल. ठीक आहे, तर चला पुढे घेऊयात. आता पुढे बघा, पुढे जर म्हटलं तर जिल्ह्यातील महत्त्वाचे जे पण जिल्हाधिकारी असतील मित्रांनो, ते सर्व काही दिले, यांचं पदाचं नाव, त्याच्यानंतर त्यांचं संपूर्ण नाव, त्यांचा फोटो वगैरे दिलेला आहे मित्रांनो. हे तुमच्यासाठी महत्त्वाचे असणार आहेत. हे महत्त्वाचे आपल्याला अधिकारी यांची नावं तुम्हाला माहिती इथं असणं गरजेचं असणार आहे. त्याच्यानंतर पुढे जर म्हटलं तर धरणे व प्रकल्प याच्याबद्दल देखील तुम्हाला संपूर्ण माहिती दिली आहे. याच्यामध्ये आपल्याला त्याचं ठिकाण कुठं आहे, त्याच्यासोबत उद्दिष्ट, त्याच्यासोबत आपल्याला जी क्षमता वगैरे सर्व काही, आणि ते कुठं आहे त्याच्याबद्दल थोडीफार माहिती. अशा प्रकारे याच्यावरती तुम्हाला प्रश्न विचारला जातो. त्याच्यानंतर सर्वात महत्त्वाचं म्हणजे हिंगोली जिल्ह्याचा इतिहासावरती संपूर्ण माहिती दिली आहे मित्रांनो. त्याच्यानंतर पुढे जर म्हटलं तर प्रशासकीय याच्याबद्दल माहिती दिली आहे. त्याच्यानंतर तालुक्यानुसार इथं माहिती दिलेली आहे मित्रांनो. हिंगोली जिल्ह्यातील तालुक्यांबद्दल इथं माहिती दिलेली आहे सेपरेट. ठीक आहे, आणि त्याच्यानंतर तालुक्यामध्ये जे पण महत्त्वाची ठिकाणे वगैरे असतील त्याच्याबद्दल माहिती दिली आहे. आता हे महत्त्वाचे मुद्दे अजून तुमच्यासाठी इथं महत्त्वाचे असणार आहेत मित्रांनो. जसं की इथं बघा, प्रत्येक एक महत्त्वाचा पॉईंट असणार आहे, याच्यावरती तुम्हाला प्रश्न विचारले जाऊ शकतात. पूर्ण जिल्ह्याला जर अनुसरून जर एकत्रित विचार केला तर एवढे महत्त्वाचे पॉईंट काढलेले आहेत ज्याच्यावरती प्रश्न विचारले जाऊ शकतात. ठीक आहे, तर त्याच्याबद्दल तुम्हाला इथं माहिती दिलेली आहे आपल्या या PDF मध्ये मित्रांनो. आणि पुढे आल्यानंतर हिंगोली जिल्ह्याच्या आपल्याला प्रश्न उत्तर इथं सुरू होतात, कारण प्रश्न उत्तर थोडेसे जास्त दिलेत मित्रांनो, जेणेकरून प्रश्न उत्तर वाचायला तुम्हाला थोडंसं व्यवस्थित वाटतं. पर्याय देखील मी इथे घेतलेले आहेत आणि त्याच्यानुसार तुम्हाला त्याचं उत्तर सांगता आलं पाहिजे मित्रांनो, जेणेकरून तुमची चांगली प्रॅक्टिस होते प्रश्न उत्तरांमध्ये. आता हे सर्व मी PDF जे तयार केले त्याच्यानुसार प्रश्न इथं तयार केलेत. हे महाराष्ट्राचे सध्याचे जर म्हटलं तर आपल्याला माननीय मुख्यमंत्री कोण आहेत, आपल्याला अशा प्रकारचं विचारलंय, तर यांचं उत्तर देखील इथंच खाली दिलेलं आहे. याच्यामध्ये 1-2 प्रश्न नाही आहेत मित्रांनो. टोटल जर म्हटलं तर हिंगोली जिल्ह्याच्या माहितीवरती बघा टोटल किती प्रश्न आहेत. तर याच्यामध्ये हिंगोली जिल्ह्याची संपूर्ण माहिती, सर्व काही हिंगोली जिल्ह्यावरती प्रश्न उत्तर तयार केलेले आहेत, जे की परीक्षेच्या दृष्टीने महत्त्वाचे असतील. सर्व काही, किती टक्के साक्षरतेचं प्रमाण, त्याच्यासोबत जवळचे विमानतळ वगैरे, अक्षरवृत्तीय विस्तार, अशाच प्रकारचे तुम्हाला परीक्षेला प्रश्न विचारले जातील हिंगोली जिल्ह्याच्या माहितीवरती. ठीक आहे, तर टोटल जर म्हटलं तर बघा जिल्ह्याच्या माहितीवरती आता सर्व प्रश्न तर आपण या व्हिडिओच्या माध्यमाने कव्हर करू शकत नाही. तर टोटल जर बघितले तर बघा, टोटल हिंगोली जिल्ह्याच्या माहितीवरती 223 प्रश्न उत्तर आपण इथं बघितलेले आहेत मित्रांनो. ठीक आहे, तर अशा प्रकारचं हे सर्व काही डिटेलमध्ये आपण जिल्ह्याच्या माहितीवरती PDF तयार केलेला आहे मित्रांनो. ठीक आहे, तर याच्यामध्ये तुम्हाला हे संपूर्ण काही महत्त्वाचं असणार आहे. जिल्ह्याच्या माहितीवरती याच टॉपिकवरती याच टाईपचे प्रश्न विचारले जातात मित्रांनो. ठीक आहे, तर आपण आपल्या या नोट्समध्ये सर्व काही उपलब्ध करून दिलेले मित्रांनो. पुन्हा एकदा सांगतो तुम्हाला जिल्ह्याच्या माहितीवरती कोणकोणत्या टॉपिकवरती प्रश्न विचारले जातात. याच्यामध्ये जिल्ह्याची महत्त्वाची माहिती, इतिहास, भूगोल, ठीक आहे, भौगोलिक रचना,
योजना वगैरे, पर्यटन स्थळे, तीर्थक्षेत्र, जिल्हाधिकारी वगैरे, धरण प्रकल्प याच्यावरती तुम्हाला प्रश्न विचारले जातात. याच्या व्यतिरिक्त जर म्हटलं तर बघा पुढे आपल्याला जिल्ह्याची माहिती, शहरानुसार माहिती, त्याच्यासोबत तालुक्यानुसार माहिती तुम्हाला दिलेली आहे, त्याच्यावरती प्रश्न विचारले जातात. तर हे सर्व काही जवळपास मी या PDF मध्ये कव्हर करण्याचा प्रयत्न केलेला आहे. कारण व्हिडिओमध्ये डिटेलमध्ये तुम्हाला व्यवस्थित सांगता येत नाही, तसं तुम्ही PDF असल्यानंतर प्रिंट घेऊन व्यवस्थित अभ्यास करू शकता. ठीक आहे. बाकी जे पण महत्त्वाचे मुद्दे होते ते आपण बघितले या व्हिडिओच्या माध्यमाने. आणि बाकी तुम्हाला स्वतःला जर वाचायचं असेल तर आपल्या नोट्स घेऊन बाकी तुम्ही अभ्यास करू शकता. बीड जिल्ह्याची देखील आपण अशाच प्रकारची माहिती काढलेली मित्रांनो. बीड जिल्ह्यातून जर तुम्ही अर्ज भरणार असाल तर बीड जिल्ह्याची देखील सेपरेट डिटेलमध्ये माहिती काढलेली आहे. आता बघा जिल्ह्याच्या माहितीवरती एकदम महत्त्वाचं म्हणजे जिल्ह्याचे जे जिल्हाधिकारी असतात म्हणजे अधिकारी त्याच्यावरती प्रश्न विचारले जातात. जिल्ह्याचा भूगोल म्हणजे भौगोलिक रचना याच्यावरती प्रश्न विचारले जातात. याच्या व्यतिरिक्त जर म्हटलं तर इतिहासावरती, निर्मिती याच्यावरती प्रश्न विचारले जातात. याच्यामध्ये ऐतिहासिक ठिकाणे असतील जिल्ह्यामध्ये महत्त्वाची ऐतिहासिक ठिकाणे किंवा पर्यटन स्थळे आपण म्हणूयात त्याच्यावरती तुम्हाला प्रश्न विचारले जातात. ठीक आहे. आणि जिल्ह्यामध्ये एखादं नामांकित प्रसिद्ध ठिकाण असेल त्याच्यावरती देखील ठिकाण आपण हेच एकत्रच पकडूयात, याच्यावरती तुम्हाला प्रश्न विचारले जातात. एखादं जुनं मंदिर असेल अशा प्रकारचे जे असतात ना जिल्ह्याच्या माहितीवरती, स्थानिक परिसराची माहिती त्याच्यावरती तुम्हाला प्रश्न विचारले जातात. ठीक आहे. तर जेवढी पण महत्त्वाची माहिती मला स्वतःला वाटत होती ती सर्व याच्यामध्ये ऍड करण्याचा प्रयत्न केलेला आहे मित्रांनो. तर PDF तुम्ही घेऊन व्यवस्थित वाचून अभ्यास करू शकता मित्रांनो. बाकी जर म्हटलं तर एवढे जे खालचे प्रश्न आहेत मित्रांनो, जेवढे पण तुम्हाला दाखवले 200+ प्रश्न आहेत मित्रांनो. 200+ प्रश्नांवरती एक सेपरेट व्हिडिओ आपल्या चॅनलवरती येणार आहे, तर तो बघून देखील तुम्ही PDF न घेता बाकीचा अभ्यास करू शकता. ठीक आहे. तर चला हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच या व्हिडिओला एक लाईक करा. चॅनलवरती पहिल्यांदा आला असेल तर चॅनलला देखील सबस्क्राईब करा, जी बेल येते तिलाही क्लिक करा, जेणेकरून मी जेव्हा पण व्हिडिओ अपलोड करतो ते व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला लगेच भेटून जाईल. तर चला भेटूया आता पुढील व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.